सोंडा वाशिम जिल्ह्यातलं एक असं गाव जिथं आजही मोबाईल फोनला व्यवस्थित रेंज येत नाही. पण याच गावात गेल्या काही महिन्यात रिलायन्स फाउंडेशननं मोबाईल ऑडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे भुईमुग पिकाच्या प्रात्यक्षिकाची योजना सांगितली. त्याचा या पिकाच्या प्रचारासाठी चांगला फायदा झाला. ज्या शेतकऱ्यांकडे यंदा पुरेसं पाणी उपलब्ध होतं त्यांनी 100 एकरांवर भुईमुगाचं पीक यशस्वी करून दाखवलंय. त्यांची यशोगाथा जाणून घेण्यासाठी आज आपण वाशिम जिल्ह्यातल्या सोंडा गावी जाणार आहोत. सोंडा गाव वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्याच्या सीमेवर आहे. दुर्गम भागात वसलेल्या या गावातील जमीन सुद्धा फारशी सुपीक नाही. दुर्गम भागामुळे अनेक सुविधा आजही इथं पोहोचल्या नाहीत. त्याचा शेतीच्या उत्पादकतेवर परिणाम होतो. ही गोष्ट लक्षात घेऊन इथल्या शेतकऱ्यांपर्यंत तंत्रज्ञान पोहोचवण्याचा विचार रिलायन्स फाउंडेशननं केला. त्यासाठी काही महिन्यांपूर्वी गावात ऑडिओ कॉन्फरन्स घेऊन शेतकरी आणि तज्ज्ञांचा संवाद घडवून आणला. त्याचा भुईमुगाचं क्षेत्र वाढवण्यास फायदा झाला. पाडा असल्यामुळे एकदम शेवटच्या टोकाला आहे. शेवटच्या टोकाला असल्यामुळं इथं कोणी साहेब लोक हे कोणी यायचे नाही. त्याच्यामुळं कसं कोणी इकडं रिलायन्स म्हणजे यायचे रिलायन्सचे साहेब आले. आमच्या इथं व्हिडिओ कॉन्फरन्सिंग घेतले. त्याच्यामुळं कसं त्यानं वाघसाहेब आत्माचे वाघसाहेब आले. त्यानं आम्हाला 100 शेतकऱ्याला 200 पैकी बियाणं दिलं. पहिलं आमच्या इथं 50 एकर राहायचं. यावर्षी 150 एकर झालेलं आहे. खरीपातलं सोयाबीन काढल्यानंतर सोंडा गावातल्या 100 अल्पभूधारक शेतकऱ्यांची स्पर्धाक्षम कृषी विकास प्रकल्पांतर्गत निवड करण्यात आली. या शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन दिलं आणि भुईमुगाचा पेरा करण्यात आला. या ठिकाणी मोबाईलची रेंज वगैरे अशा सुविधा नसल्यामुळे शेतकऱ्यांना माहितीची पुरवठा होत नाही आहे. आणि रिलायन्स फाउंडेशन हे सर्व ठिकाणी ऑडिओ कॉन्फरन्सचा कार्यक्रम राबवते. तसाच या गावामध्ये एक ऑडिओ कॉन्फरन्सचा कार्यक्रम घेण्यात आला. या गावामध्ये एकंदरीत 200 बॅगची लागवड या डेमॉन्स्ट्रेशनसाठी करण्यात आली. आणि त्याचे रिझल्ट म्हणजे BBF पद्धतीवर लागवड केल्यानंतर शेतकऱ्यांना अतिशय चांगल्या प्रकारे आले आहेत. इथे BBF पद्धतीने लागवड केल्यामुळे एकतर उत्पादनात वाढ झालेली आहे. त्याच्यानंतर कमी पाण्यामध्ये चांगलं उत्पादन कसं घेता येईल या बाबतीत ही BBF पद्धत सरस ठरली आहे. हलकी जमीन, तंत्रज्ञानाचा अभाव यामुळे सोंड्यातले शेतकरी बागायती किंवा महागडी पिकं घेण्याचा प्रयत्न कधीच करत नव्हते. त्यामुळे या शेतकऱ्यांना मार्गदर्शनाची गरज होती. ही गरज ऑडिओ कॉन्फरन्समुळे पूर्ण झाली. ऑडिओ कॉन्फरन्स लावली. त्या ऑडिओ कॉन्फरन्स दरम्यान वाघसाहेबासोबत संपर्क साधून दिला. आणि त्याच्यानंतर 14 एप्रिलला उपविभागीय कृषी अधिकारी श्री बोंडे सर रात्रीच्या वेळेस 8 वाजता येऊन शेतकऱ्यासोबत संवाद साधला त्यांनी. आणि शेतकऱ्याला हे पीक प्रात्यक्षिकाचं 100 एकरावरचं बियाणं उपलब्ध करून दिलं. त्यासाठी लागणाऱ्या ज्या निविष्ठा आहेत त्या पण उपलब्ध करून दिल्या. आणि श्री उपविभागीय बोंडे साहेब हे आमच्या एका फोनवर आलेत आणि त्यांना आमच्या 100 एकरावरचं उत्पन्न हे शेतकऱ्याच्या घरात भरभराटून आहे. आणि त्यानुसार त्यांची आर्थिक स्तर खूप उंचावलेला आहे. प्रत्येक शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर असा आनंद दिसते. गावात एक समृद्धीचं वातावरण आहे, प्रेमाचं वातावरण आहे. आत्मा योजनेतून या शेतकऱ्यांना 28 जानेवारी रोजी 2 थैली भुईमुगाचं बियाणं, 2 पोती सिंगल सुपर फॉस्फेट देण्यात आलं. 1 फेब्रुवारी रोजी त्याची पेरणी करण्यात आली. त्याचबरोबर फवारणीसाठी मोफत औषधं मिळाल्यानं शेतकऱ्यांनी सुद्धा उत्साह दाखवला. रिलायन्सची टीम आली आणि त्या रिलायन्सच्या टीमनं आमच्या गावात असा कार्यक्रम दाखवल्यावर वाघसाहेबांना आम्हाला एवढी मदत केली की भुईमुगाच्या 200 बॅगा दिल्या. 100 एकरावर पहिले जे शेतकरी पेरत होते जास्तीत जास्त 20 एकरावर पेरत होते. आज यावेळेस बियाणं भेटल्यामुळं रिलायन्स फाउंडेशन मार्फत बियाणं भेटल्यामुळं 150 एकरावर भुईमुग पेरला गेला. त्याच्यामुळं आमच्या गावातून त्याचं उत्पन्न भरपूर मिळालं. आणि वाघसाहेबांनी त्यामुळे ट्रॅक्टरची पण व्यवस्था करून दिली आम्हाला पेरण्यासाठी. आणि त्या ट्रॅक्टरमुळे आम्ही सर्वरंब्यावर भुईमुग पेरला. त्याच्यामुळे आम्हाला गावातील लोकांना भरपूर उत्पन्न झालं. आत्मा योजनेतून प्रत्येक शेतकऱ्याला 6,800 रुपयाच्या निविष्ठा देण्यात आल्या. त्याचबरोबर पीक निघेपर्यंत सगळी तांत्रिक माहिती आणि मार्गदर्शन करण्यात आलं. तर आत्मा योजनेमार्फत आम्हाला बियाणं मिळाल्यामुळे शेतकऱ्याचा भरपूर असा फायदा आला. भरपूर फायदा झाल्यामुळं शेतकऱ्याला राजूभाऊ इंगळे जे आमचे सेंद्रिय शेती करणारे होते त्यांनी आम्हाला खूप मदत केली. आणि त्याच्या मदतीपासून आम्हाला या शेतकऱ्याला फायदा आला. आणि याच्या अगोदर कोणता कृषी अधिकारी का कोणी आमच्या गावात करून पाहत नव्हतं. काहून तर आमचं गाव सगळं माळरानातील शेवटच्या टोकाला वाशिम जिल्ह्याच्या शेवटच्या टोकाला गाव असलं यवतमाळच्या बाउंड्रीवर राहतो आम्ही. त्याच्यामुळे कोणतीच व्यवस्था नव्हती. आणि ही आता आज रोजी रिलायन्स फाउंडेशनमुळं आम्हाला सगळं त्या आत्मा योजनेमार्फत बियाणं भेटलं. आणि बियाण्यामुळे सगळं लोकांचे सगळं जीवन समृद्ध झालं.
प्रत्येक शेतकऱ्याला भुईमुगाचं एकरी 10 क्विंटलपर्यंत उत्पादन मिळालंय. त्याचबरोबर जनावरांना चारा देखील मिळालाय. तेलबिया म्हणून भुईमुगाचा वापर होत असल्यानं शेतकऱ्यांना 3 महिन्याच्या कमी काळात एकरी 50,000 रुपयाचा नफा मिळालाय. सोयाबीन पेरलं आणि पहिल्यानं डबल हरभरा पेरायचा, मग आम्हाला भुईमुगाच्या बॅकी भेटल्या. मग भुईमुगाचं बियाणं पेरलं, त्याच्यासोबत खत पेरलं भेटलं. त्या मग आमचं पीक चांगलं आलं. 10 पोत्याचा उतार यायला लागला. जनावराला आमच्या खायला झालं. आमची मस्त आबादानी झाली. चांगलं वाटलं आम्हाला. आज देशात खनिज तेलापाठोपाठ खाद्यतेल आयात केलं जात आहे. त्यासाठी अब्जावधी रुपये खर्च होत आहेत. त्यामुळे येत्या काळात खाद्यतेलाची आयात कमी करायची असेल तर भविष्यात सोंडा गावात राबवलेल्या आदर्शवत प्रयोगाचं राज्यात गावोगावी अनुकरण होणं गरजेचं आहे. गजानन भोयर, साम टीव्ही, वाशिम.